दर्शनम देव देवस्य दर्शनम पापनाशनम दर्शनम सर्व सोपानम दर्शनम मोक्ष साधनम। आजच्या जीवनरत्न पुरस्कारासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले लोकसभेचे खासदार संसदरत्न श्रीरंगप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय। प्रास्ताविकामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या करिअर मध्ये मी इथे डॉक्टर श्रीकृष्ण जोशी सरगलांडे सरांसोबत मी मागील 25 वर्षापासून काम करतो आणि हजारो पेशंट वाचवले। म्हणजे 10, 20, 25 हजाराच्या आकड्यामध्ये पेशंट जेव्हा वाचवले त्याच्यातले 2 फक्त सिलेक्ट असे केलेले की त्यांच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक पेशंटवर आम्ही 14 शस्त्रक्रिया केलेल्या आहे आणि दुसऱ्या पेशंटवर आम्ही 7 शस्त्रक्रिया करून त्याला वाचवण्यात यश मिळवले। त्या वाचवण्यामध्ये ज्या लोकांनी आता पण हजारो लोक वाचवलेली आहे, अडवणी सर असेल, लोढा सर असेल, मोनी दिघे सर असेल, आमचे ऑर्थोपेडिक सर्जन सर असेल, चव्हाण सर असेल, भुलेचे सर असेल, या सर्वांनी खूप आता पण खूप वाचवले। पण हा एक निमित्त आहे की त्यांना खासदारांच्या समवेत त्यांना पुरस्कार देण्याचं काम आहे। त्या पेशंटला बघण्यासाठी खासदार आवर्जून कामशेतच्या माहेर हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते, त्यांची विचारपूस केली आणि त्या विचारपूस केल्यानंतर त्यांना त्यांच्या सीएम आणि पीएम फंडातनं 1 लाखाची मदत त्यांना पाठवली होती। प्रथमतः त्यांचं मग त्या दिवसानंतर सरांनी मला उल्लेख केला की हा जर वाचला तर त्यांचा सोहळा माझ्या कार्यालयामध्ये माझ्या समोर सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी मला आवर्जून तिथं माझ्या कार्यालयामध्ये तो कार्यक्रम घ्यावा, कामशेत किंवा बाजूच्या कोणत्या एरियामध्ये कार्यालयात घेऊ नये अशी त्यांनी मला पहिल्यापासून इन्स्ट्रक्शन दिली होती, कारण त्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा होता। तर थँक्यू। मी बारणे सरांना त्यांच्या या अनबिलिव्हेबल आणि आमच्या सारख्या डॉक्टरांना एका उंच पातळीवर पोहोचवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय त्याबद्दल त्यांचं खरंच मी इथं त्यांचा आभार मानतो। आणि माझ्या प्रस्ताविकाच्या पुढे पुढील सूत्रसंचालन मी प्रफुल्ल सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील नियोजन